नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही सर्व फरची व्यवस्थित पुसून घेते आणि ते सर्व झाल्यानंतर ती संगीताजवळ किचनमध्ये येते की आई, अगं माझी सर्व फरची वगैरे पुसून झालेलं आहे, आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूयात. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी फर्निचर वगैरे सर्व काही साफसफाई पुसून वगैरे घेते. तेव्हा संगीता म्हणते, अगं कला, मला काय वाटतं की स्वयंपाक तू कर, म्हणजे येथील या घरातील लोकांच्या सर्व आवडीनिवडी ह्या तुलाच माहिती आहे, मग तू स्वयंपाक कर आणि जे काही टर्निचर पुसायचे असेल तर ते मी करते. तेव्हा कला म्हणते की नाही आई, काही नको, तू वाकून अजिबात काम करायचं नाही. आणि आई, येते सोपा आणि फर्निचर पुसणं हे काही सोपं नाही आई, आपलं घर वेगळं, हे घर वेगळं. तेव्हा संगीता म्हणते की बरं बाई, मी तर तुझं ऐकते, परंतु आता तू सुद्धा काही गोष्टी असे माझ्या ऐकायला पाहिजे. तेव्हा कला विचारते की आई, नेमकं म्हणजे काय? तर संगीता म्हणते की अगं म्हणजे काय, म्हणजे मी नेमकं कशाबद्दल बोलते तुला चांगलंच माहिती आहे. अगं काल आपण एक दोघींनी पैंज लावली होती आणि ती पैंज मात्र मी जिंकले, कारण जावई बापूंनी तुला बेडवर झोपायला लावले होते. अगं खरंच खूप चांगला माणूस आहे ग तो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, आणि तो चांगला माणूस असूच शकत नाही. आणि आई, दुसरी गोष्ट म्हणजे त्याने हे सर्व मान्य करण्याच्या अगोदर किती आडेवेडे घेतले, घालून पाडून बोलला, माझा किती अपमान केला ते मात्र तुला ते दिसत नाही. आणि आई, मग याला पैन जिंकणं असं नाही म्हणत. संगीता म्हणते की हे बघ, तू मला शहाणपण शिकू नकोस. अगं तूच वाद घालत होती म्हणून तो वाद वाढत गेला. मी तुला शांतपणे अगोदर सांगत होते की गुपचूप तू काही न बोलता खाटेवर झोप म्हणून, मग तू का झोपली नाहीस? सर्व काही मला माहिती आहे, हे सर्व खोटं आहे का, हो की नाही? तेव्हा कला म्हणते की हो, आणि ते जरा असे करत असते. आणि परत म्हणते की आई, आमच्या भांडणाकडे लक्ष देत नको जाऊ, आणि मुख्य म्हणजे मुद्दा हा आहे की तो मला घालून पाडून तर बोललाच, हे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा संगीता म्हणते की हे बघ, उगाच तू सारवासारव करू नको, तुमचा मुख्य मुद्दा काय आहे भांडणांचा, आणि त्या भांडणाचा शेवट कुठे झाला? तू बेडवरती झोपली म्हणजे मी तेथे पैंज जिंकली, आणि आपली पैंज काय लागली होती की बेडवर झोपून दाखवायचं, आणि अद्वैत तुला स्वतःहून बेडवर झोपवलं आणि तू झोपली सुद्धा, मग मी पैंज जिंकले असे म्हणायचं. त्यामुळे आता पैंज जिंकल्यामुळे मी जे सांगेल तेच तुला करावे लागेल. कला मनात म्हणते की बापरे, आता ही माझ्या पुढे काय काय अजून घेऊन येणार आहे हे देवच जाणे. त्यानंतर इकडे रोहिणी ही आपल्या रूम मध्ये असताना म्हणत असते की बापरे, या घरामध्ये सतत काहीतरी ड्रामा असतोच, म्हणून कायम टेम्परेचर हाय असतं. म्हणून लगेच ती आपला AC ऑन करते. आणि तेव्हा तिला आपणचे जे काही सर्वांसमोर संगीताला रोहिणीच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे असे विचारल्याचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात, त्याची आठवण होते. म्हणून ह्या संगीता खरेला तिच्या लायकीतच कसे राहायचे हे दाखवून दिले पाहिजे, आणि तिला काहीतरी असा धडा शिकवायलाच पाहिजे, आणि त्यासाठी मात्र मला काहीतरी करावे लागेल. म्हणून जी काही ती बेड खाली ती साडीची पिशवी असते, बॅग, तर ती घेते आणि त्यातील संगीताच्या ज्या साड्या असतात तर त्या साड्या कात्रीने कापते, आणि ती पूर्ण साडी कापून ती साडी आपल्या समोर धरते. आणि काय, संगीता खरे स्वतःला खूप जास्त शहाणी समजते का? माझ्या हद्दीमध्ये घुसते की काय? आणि आता घुसलीस मग तुझं जगणं कसं अवघड करायचं याच्याबद्दल मला चांगलीच जाणीव आहे. आणि बघ आता मी काय करते ते, आणि आता बघ की मी काय करते की तुझ्या डोक्याला इतका ताप करून ठेवेल की तू स्वतःहून ही सर्व तुझी बॅग आणि हे सर्व काही उचलून या घराच्या बाहेर पडशील, आणि तेव्हाच माझ्या मनाला शांतता मिळेल. काही संगीता खरे. म्हणून रोहिणी तिचा खूप रागराग करत असते. त्यानंतर इकडे कला आणि संगीता किचन मध्ये काम करत असतात. रजनी सुद्धा तेथेच असते आणि सरस सुद्धा आलेली असते. आणि तेवढ्यात मात्र अद्वैत हा जो काही पुसण्याचा पोचा असतो तो घेऊन आलेला असतो. रजनी विचारते की काय रे अद्वैत, हे काय घेऊन आला? अद्वैत म्हणतो की मॉप आणला, आणि याने कसं जमीन जास्त लवकर स्वच्छ करायला मदत होत, अंजूला जास्त त्याची मदत होईल आणि काम सुद्धा खूप फास्ट होईल, म्हणून हा घेऊन आलो. तेव्हा रजनी म्हणते की हो, अरे आता तर दिवाळीची साफसफाई सुद्धा करायची आहे, त्याच्यामुळे याची खरंच खूप मदतच होईल. तेव्हा सरोजला मात्र राग येतो. सरोज लगेच म्हणते की रजनीला जरी हे सर्व पटेल असले तरी मात्र मला हे नाही पटले. इतकी वर्ष झाले तरी ह्या असल्या गोष्टी आपण आपल्या घरात नाही वापरल्यात, मग आता तू कशासाठी घेऊन आलास तू? अरे हे अशा गोष्टी आपण घरात सुद्धा ठेवत नाही, याची तुला पूर्णपणे कल्पना तर असेलच, मग आत्ताच तू का घेऊन आला? तेव्हा अद्वैत म्हणतो की आय नो, म्हणजे या अगोदर सुद्धा आपण हा मॉप आणला होता, आय मीन म्हणजे हाताने जास्त जमीन ही फरची छान लवकर फ्रेश होते म्हणून आपण हा वापरत नव्हतो. पण आई, सध्या ही अशी सिच्युएशन आहे आणि तोपर्यंत आपण हे जर वापरले तर बेटरच राहील. तेव्हा सरोज म्हणते की म्हणजे आत्ता मला कळले की तू बाहेर कशासाठी गेला होता.
तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, मी ऍक्च्युली मॉपच आणण्यासाठी गेलो होतो. आणि तेवढ्यात आबा सुद्धा बाहेर येतात. एकतर आपलं घर खूप मोठं आहे, घराची साफसफाई करण्यासाठी खूप वेळ वाया जातो, परंतु हे जर वापरले तर याने लवकरात लवकर साफसफाई होऊन सर्व काही घर स्वच्छ होईल. ऍक्च्युली येताना मी बॅग टू क्लीनरच घेऊन येणार होतो. तेव्हा संगीता सुद्धा ही बघत असते आणि संगीता लगेच कलाला म्हणते की अगं कला, बघितलंस का जावई बापू सर्वांची खरंच किती काळजी करतात, आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुझी काळजी त्यांना जास्तच आहे. लाखात एक असा माणूस आहे तो. तेव्हा कलाला मात्र आईचं हे बोलणं काही पटत नसतं. ती संगीताला म्हणते की आई, अगं जरा तू शांतच बस. याच्याबरोबर मी 24 तास असते, त्यामुळे त्याला मी चांगलं पुरता ओळखून आहे. मध्ये दाखवेल की तो किती चांगला आहे तो, परंतु जेव्हा आम्ही दोघं आमच्या रूममध्ये असतो तेव्हा तो माझ्याशी अगदी भयंकर वागतो. चिरडून मारायची इच्छा होते त्याला. तर संगीताला राग येतो. संगीता म्हणते की कला, अगं थोबाड जरा आवर, नाहीतर मी तुझं थोबाड फोडेल. तेव्हा सरोजला मात्र अद्वैतचा राग येतो आणि ती सर्वांसमोर म्हणते की काय रे, घरात जरा माणसं आली तर तुझं वागणं लगेच बदलतं. तेव्हा आबा लगेच पुढे येतात आणि सरोजला म्हणतात की घरामध्ये वाद नको, हे अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा घरामध्ये परत परत वाद होतात. माझा नियम हा प्रत्येकाने पाळायलाच हवा. तेव्हा सर्वजण आबांकडे बघत असतात. तेव्हा सरोज रागाने आतमध्ये निघून जाते. तर अद्वैत म्हणतो की आबा, मी तेच एक्सप्लेन करत होतो. तेव्हा लगेच संगीता म्हणते की कला, अगं बघितलेस का, जावई बापू किती समजूतदार आहे, कधीतरी ते चुकले असतील म्हणूनच तो माणूस वाईट आहे असे काही होत नाही. तेव्हा कला म्हणते की आई, अगं तेच ऐकून खरंच मला कसं तरी होतं, प्लीज नको ना ऐकू ते. त्यानंतर संगीता आणि कला किचन मध्ये असतात. तर रजनी येते. रजनी म्हणते की चला आता आपण पटकनी स्वयंपाक करून टाकूयात आणि नंतर फराळ करून सुद्धा घेऊयात. आणि तेवढ्यात रोहिणी खाली येत असते आणि रोहिणी ही संगीताकडे आणि कलाकडे बघत असते आणि विचार करते की असे कसे शक्य आहे, काही कामाचा भार आहे ते ह्या संगीतावर पडायला हवा. आणि तेवढ्यात संगीता रजनीला म्हणत असते की अहो तुम्ही नका रजनी ताई काळजी करू, आम्ही करतो सर्व काही. रजनी म्हणते की नाही, अहो तिघींनी मिळून जर केले तर पटकन होईल. आणि तेवढ्यात लगेच रोहिणी रजनीजवळ येते आणि रजनीला म्हणते की रजनी, अगं आम्ही दिवाळीची खूप छोटी मोठी शॉपिंग करायला चाललो आणि बाकीच्यांचे सर्वांचे गिफ्ट सुद्धा घ्यायचे आहेत, त्यामुळे तू सुद्धा सोबत चल. तर रजनी म्हणते की काय, मी अहो आजपर्यंत मी कधीही तुमच्या बरोबर शॉपिंगला आलेले नाही आणि माझा कपड्यांचा चॉईस तर फारसं तुम्हाला आवडत सुद्धा नाही. दरवर्षी तर तुम्ही आणि सरोज वहिनी जात असतात. तेव्हा रोहिणी म्हणते की हो अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, जरा तुझा चॉईस हा मिडल क्लास तर आहे, आणि तरीही सुद्धा तू आलीस तर जरा थोडीशी मदत तर आम्हाला होईलच. आणि तुला तर माहितीच आहे की सरोज वहिनी जर दुसरीकडे बिझी झाली तर मी खूप बोर होते, म्हणून कसे तरी रजनीला त्यांच्यासोबत घेऊन जायचं असतं. म्हणजे जो काही कामाचा भार असेल तर तो या कला आणि संगीतावर पडेल, म्हणून रोहिणीचं हे नाटक सुरू असतं. आणि चल ना ग रजनी, तू जर आली तर सर्व काही इंटरेस्टिंग होईल. आणि लगेच रजनीच्या हाताला धरून चल चल अगं आग्रह करून शेवटी तिला घेऊनच जातात. तेव्हा संगीताला मात्र त्या रोहिणीचा खूप राग येतो. तेव्हा कला म्हणते की चल आई, आता आपण दोघीच आहोत, सर्व काही पटकन करून घेऊयात, मी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते, त्यानंतर आपण फराळाचं जे काही आहे चिवडा याची तयारी करायला घेऊया. मी दाणे भाजून ठेवते आणि खोबरं सुद्धा कापून ठेवते, तोपर्यंत तू बेसन भाजून घे. तर संगीता म्हणते की हो ठीक आहे, चल चालेल. म्हणून त्या दोघी स्वयंपाकाला सुरुवात करतात. तोच लगेच अद्वैत येतो. अद्वैत कलाला म्हणतो की मला माहिती आहे की तू कामात आहे, परंतु आपल्याला काही डिझाईन्स पूर्ण करायच्या. त्यावरती कला म्हणते की हो लक्षात आहे माझ्या. तर संगीता ही अद्वैतकडे अगदी खुशून बघत असते. कला म्हणते की येथील सर्व काम मी उरकते आणि लगेच येते. तर अद्वैत म्हणतो की हो लवकरच ये. तेव्हा अद्वैत वर रूम मध्ये निघून जातो. तर संगीता म्हणते की अगं कला जा ना, जावई बापू तुला बोलवतात, येथे किचन मध्ये सर्व काही मी बघून घेते. त्यावरती कला म्हणते की आई अगं प्लीज तू यावरून माझ्याशी वाद घालू नको. अगं ही सर्व काम मी तुझ्या एकटीवर सोडून कशी जाईन ग, त्यामुळे काही नाही, ही सर्व काम मी करणार आहेत आणि ही जेव्हा सर्व काम होतील तेव्हाच मी वर डिझाईनचं काम करण्यासाठी जाईल. चांदेकरला जरीही थांबावं लागलं तरी त्याला थांबवून दे. तेव्हा संगीता म्हणते की बरं मग चल पटकन आवरून घे, तसे लवकर चालव. तेव्हा संगीता चिवडा करायला घेते आणि सर्व साहित्य ती ते व्यवस्थित करून त्यामध्ये टाकते. आणि तेवढ्यात अद्वैत परत वैतागून परत येतो आणि कलाला चल असे म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते की अरे अजून येथील काम पूर्ण झालेली नाही, म्हणून अद्वैत पुन्हा रूममध्ये जातो. तेव्हा कला आणि संगीता परत स्वयंपाकाला लागतात. कला ही स्वयंपाक बनवत असते आणि संगीता तोपर्यंत फराळाचं
चिवडा वगैरे बनवायला घेते तर इकडे अद्वैत कला केव्हा येते म्हणून रूममध्ये वाट बघून वैतागून जातो आणि घड्याळात बघून म्हणतो की काय करते किती वेळाचं ही खाली, इतकं काम असतात का खाली आणि डिझाईन्स कधी करणार आहे काय माहिती. तेव्हा वैतागून अद्वैत पुन्हा खाली येतो आणि कला तोपर्यंत जे काही हे डायनिंग टेबल वगैरे असतात सर्व काही सोफा वगैरे ही साफसफाई करत असते. तर अद्वैत तिच्या समोर येतो आणि घड्याळात दाखवतो की किती वाजले हे बघ. तेव्हा कला म्हणते की अरे येतेच, अजून माझं काम आटोपलेलं नाही, काम संपलं की लगेच येते, तोपर्यंत तू वर जा. तेव्हा अद्वैत पुन्हा रागवतो आणि वैतागून परत आतमध्ये निघून जातो. कला हे सर्व काम करून करून अगदी थकून जाते आणि परत किचन मध्ये संगीता जवळ येते. तेव्हा संगीता म्हणते की अगं कला थोडासा चहा घेते आणि परत संध्याकाळच्या तयारीला लागते. तर कला म्हणते की आई अगं मला सुद्धा थोडासा चहा दे ना. तेव्हा संगीता लगेच कलाला सुद्धा चहा देते. तर अद्वैत रूम मध्ये वाट बघून बघून इतका वैतागून जातो, घड्याळात तीनदा बघत असतो, एऱ्या झाऱ्या मारतो आणि तेवढ्यात कला ही आत येते. कला बिचारी पूर्णपणे काम करून अगदी थकून गेलेली असते. अद्वैत येता येता लगेच तिच्यावर चिडतो की काय ग, डिझाईनचं काम पूर्ण करायचं होतं, तुझ्या लक्षात नाही का, इतकं काम असतं का तुला खाली, आणि ही काही जादूची छडी वगैरे आहे का डिझाईन्स बनवल्या का लगेच रेडी होतात म्हणून. तेव्हा कला म्हणते की अरे नको ना बोलू, जरा शांत हो, किती बोलशील. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं हे डिझाईनचं काम बसल्या बसल्या पूर्ण होण्यासारखं काम नाही, अगं ह्या डिझाईन बद्दल आपल्याला डिस्कस करावं लागणार आहे आणि मार्केटिंग टीमला आपलं त्याला ब्रीज सुद्धा पाठवावं लागणार आहे, मग आपल्याला त्याची क्लॅरिटी असायला हवी. अगं तू इतक्या हलक्यात घेऊ नकोस, तू इतकी मोठी डिझायनर आहे का, म्हणजे लगेच तुला जमते का बोट फिरवल्या फिरवल्या, त्यामुळे तुझा हा ओव्हर स्मार्टपणा जरा बंद कर. तेव्हा कला सुद्धा म्हणते की जरा चांदेकर ऐकून घे, आली ना मी रूम मध्ये आता, मग देते तुला डिझाईन्स पूर्ण करून, आणि जराही तुझी तळतळ वगैरे बंद कर, कारण तुझं हे सर्व ऐकून कान खूप दुखतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल मी लगेच तुला मेल पाठवतो, तू लगेच डिझाईन्स बनवायला घे ताबडतोब. तेव्हा कला म्हणते की हो घेते. तर अद्वैत म्हणतो की इतक्या निवांत. कला कपाटामधून डिझाईन्सचे ते कागद घेते आणि तेथे सोफ्यावर बसते आणि डिझाईनचं काम करत घेत असताना तिला जांभळे सुद्धा येत असतात आणि डिझाईन्स बनवता बनवता कला ही झोपी सुद्धा जाते. तर अद्वैत हा कामात असतो आणि जेव्हा तो उठून कलाकडे पाहतो तर लगेच कला त्याला झोपलेली दिसते. तेव्हा तो तेथूनच टाळ्या वाजवतो, ए खरे अगं खरे झोपू नकोस, उठ उठ, ए शुक असे करत असतो, परंतु कला मात्र खूप झोपेत असते. तेव्हा अद्वैत तिच्याजवळ येतो आणि तिला धक्का देऊन उठवतो की काय ग अशी का झोपतेस, अगं तू मला प्रॉमिस केलेलं आहे की डिझाईन्स पूर्ण करून देशील म्हणून. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर प्लीज ऐक ना, 2च मिनिटं फक्त झोपून दे, अरे घरामध्ये खूप काम होतं, मदतीला एक सुद्धा नोकर नव्हता. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय म्हणजे काय, अगं एकही नोकर नव्हता म्हणजे काय. तेव्हा कला म्हणते की काय माहिती, अरे सगळे नोकर हे बॅग भरून सुट्टीवर गेलेत आणि कुठे गेले, कसे गेले आणि का गेले हे खरंच मला माहिती नाही, आणि तू सुद्धा आता ते मला विचारू नकोस. त्यामुळे उद्या सुद्धा आता मला काम करायचे आणि परवा सुद्धा काम करायचे, त्यामुळे चांदेकर तू ऐकून घे, आता हे डिझाईन्स आपण उद्या बघूयात, परंतु आता मात्र मला झोपायचे. कला ही बेडवर येऊन झोपते, कारण झोपच खूप आलेली असते की खूप दमलेली असते. तेव्हा अद्वैत तिला उठवण्याचा प्रयत्न करतो की अगं खरे झोपू नको, आपल्याला डिझाईन्स पूर्ण करून द्यायच्यात, तू का झोपतेस. परंतु कलाला मात्र झोपच इतकी आलेली असते की अद्वैतचं काही न ऐकता ती झोपी जाते. अद्वैत पूर्णपणे वैतागून जातो की खरे अगं खरे तू तर झोपून गेलीस, म्हणून अद्वैतला आता डिझाईन्स कशा पूर्ण होणार याचे खूप टेन्शन येते. मला एक कळत नाही की घरातील सर्वजण नोकर कुठे निघून गेलेत, म्हणून तो कलाला पुन्हा उठवत असतो की खरे अगं खरे उठ, अगं खरे प्लीज उठ ना, म्हणून तो विनवण्या सुद्धा करत असतो. नेमकं आता काय करू, ह्या डिझाईन्स कशा पूर्ण होणार, पण त्यासाठीच आता मलाच काहीतरी असं करावे लागेल, मग ह्या डिझाईन पूर्ण होऊ शकतात. तेव्हा अद्वैतच्या डोक्यात एक प्लॅन येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रजनी ही सर्वांना चहा देते आणि कलाला म्हणते की मी सर्वांना चहा देते, तोपर्यंत तू नाश्त्याची तयारी कर. एवढ्यात संगीता तयार होऊन खाली येते आणि कलाची तयारी सुरूच असते. संगीता आल्यानंतर कला म्हणते की आई अगं गुड मॉर्निंग, आणि कला विचारते की आवरलं नाही का आई तुझं अजून. तेव्हा संगीता म्हणते की अगं माझे जाऊन दे, मी त्या रोहिणी मॅडमच्या खोलीत राहते, त्यामुळे सर्व काही ऍडजस्ट करूनच करावं लागतं, पण ते सर्व जाऊन दे. अगं जावे बापू कुठे आहेत, सकाळपासून तर दिसले सुद्धा नाही. त्यावर कला म्हणते की अगं खोलीत तर नाही, पण मला सुद्धा माहिती नाही की ते कुठे गेलेत. संगीता म्हणते की अगं असे काय म्हणतेस, काय माहिती म्हणजे, अगं कला तू त्यांची बायको आहेस, ते तुझा नवरा आहे, तर मग ते कुठे जातात.
तो काय करतो याच्यावर बारीक असं लक्ष ठेवून राहायचं. कठीणच आहे बाई तुझं. तेव्हा कला ही हसते आणि तेवढ्यात अद्वैत दरवाजात येतो. अद्वैतला बघून रजनी विचारते की अरे अद्वैत, सकाळी सकाळी कुठे गेला होता? आणि तेवढ्यात अद्वैत हा इकडे बोट दाखवतो, म्हणजे अंजू आणि रॉकेटला तो आपल्या बॅग घेऊन सोबत राहायला घेऊन आलेला असतो. आणि हे सर्व बघून कला आणि संगीता एकमेकांकडे पाहतात, परंतु सरोजला मात्र खूप राग येतो. अद्वैत त्यांना आतमध्ये घेऊन येतो. सरोज म्हणते की काय रे अद्वैत, हे तुझे काय सुरू आहे? काय चालले हे सर्व? आणि हे दोघे तुझ्याबरोबर काय करतात? कशासाठी आले ते इथे? तेव्हा अद्वैत म्हणतो की या दोघांना मी घरातील कामासाठी घेऊन आलो. आता तर दिवाळी आहे, घरातील काम खूप असतील, साफसफाई, डेकोरेशन, घरातील जेवण, फराळ, मग याचाच तुमच्या सर्व बायकावर लोड कशाला? म्हणून असा विचार करून मी या दोघांना घेऊन आलो. अंजूला तर तुम्ही ओळखतात, परंतु रॉकेटला तर ओळखतच असतात, म्हणून आजपासून मी त्याला आपल्या घरामध्ये कामासाठी घेऊन आलो. संगीता तर अगदी खुश होऊन आपल्या कलाकडे बघत असते. अद्वैत म्हणतो की मंथली सॅलरीवर. आबा मात्र चहा घेता घेता हे सर्व बघून खुश असतात. मुळात मुद्दा असा आहे की रॉकेट असो किंवा अंजू असो, कुणावर एकावरही घरातील कामाचा लोड यायला नको. तेव्हा कला लगेच धावतच आपल्या रॉकेट जवळ येते आणि खरंच रॉकेट तू इथे कसा आला? किती छान रे खरंच. म्हणून कला सुद्धा रॉकेटला बघून खुश होते आणि रॉकेट दादा सुद्धा. सरोजला मात्र हे सर्व बघून भयंकर राग येत असते. तेव्हा कला ही विचारत असते की अरे रॉकेट कसा आहेस रे तू? तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं कलाताई, मी एकदम मस्त आहे आणि आता मात्र तू कामाची काळजी करायची नाही. समजा आता मी इथे आलो तर सर्व काम अगदी काही चकचक करणार. तू फक्त महाराणी सारखं बसायचं आणि मला ऑर्डर द्यायची की रॉकेट हे कर, रॉकेट ते कर. मी मात्र सर्व काही काम करणारच. रोहिणी आणि सरोजच्या डोक्याला वैतागवाडी होते. डोक्याला हात लावून घेतात, कारण अद्वैतने त्यांची बोलतीच बंद करून टाकलेली असते. संगीता मात्र खूप खुश असते आणि आबा सुद्धा. तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट, अरे मला पूर्ण खात्री आहे तू तर छान काम करशीलच. आणि बरं ही अंजू सुद्धा खरंच खूप छान काम करते आणि खरंच तुम्हाला दोघांना येथे बघून खूप बरं वाटतं. चला मग आता छान अशी तयारी दिवाळीची करूयात. आणि बरं रॉकेट, अरे मी ह्या वर्षी दिवाळीला मातीचे मावळे करायचे ठरवलेत. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं सवालच आहे, अगं हा मावळा आहे ना तुझ्यासाठी. कलाताई, अगं तू फक्त ऑर्डर द्यायची. तेव्हा कला म्हणते की हो, आणि चला बॅगा खाली ठेवा, मी तोपर्यंत तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आणि चहा टाक. तेव्हा संगीता आणि कला किचन मध्ये घाईनेच जातात. तेव्हा लगेच सरोज मात्र अद्वैतवर चिडते की काय रे, तुला घरच्या कामामध्ये कोणी लुडबुड करण्यासाठी सांगितली होती आणि घरातील सर्व काम ही सर्वांना नेमून दिलेले असतात, हे तुला चांगलं माहिती सुद्धा आहे. यात तुला डोकं घालायची काही गरज नाही. हे बघण्यासाठी रोहिणी आहोत, रजनी आहे, मी सुद्धा आहेत. तुला मध्ये मध्ये करण्यासाठी कोणी सांगितलं होतं? म्हणून सरोजचा खूप पारा चढतो आणि अद्वैतवर भयंकर भडकते. तेव्हा अद्वैत लगेच सर्वांसमोर म्हणतो की हे सर्व मी खरेसाठी केलं. ते बघून आणि ऐकून तर संगीता तोंडाला हातच लावते. तिला खूप आनंद होतो आणि कला ही अद्वैतकडे एकटक बघत असते आणि अद्वैत तिच्याकडे. तर आबा हे सर्व बघून खूपच खुश होत असतात आणि रजनी सुद्धा. परंतु सरोज आणि रोहिणीचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात. कला ही अगदी आश्चर्याच्या धक्क्याने पाणी घेऊन निघते, तर संगीता तिला म्हणते की अगं कले, पग ना पग, जावे बापू किती तुझा विचार करतात. अगं तुला जास्त काम पडू नये म्हणून ते ह्या दोघांना सुद्धा घेऊन आले. म्हणून संगीता खूप जावे बापूंचे कौतुक करायला सुरुवात करते. तर कला म्हणते की आई, अगं प्लीज आता तुझं हे जावई पुराण तू आता काही सुरू करू नकोस. आई अगं तो कसं आहे, एक नंबरचा मला माहिती आहे, तो पूर्णपणे एक नंबरचा स्वार्थी आहे. त्याचा याच्यात स्वार्थ आहे, म्हणूनच त्याने हे सर्व केले. म्हणजे मार्केटिंग करण्यात तुझे जावई बापू एकच नंबर आहे. तेव्हा संगीता म्हणते की अगं खऱ्या सोन्याकडे जर तू पितळ म्हणून बघितलंस, अगं ते तुला पितळ दिसणार, कधी तुझे डोळे उघडणार ग. तेव्हा कला म्हणते की अगं आई तो कसं आहे हे मी तिला पूर्णपणे माहिती आहे. मी त्याला आज ओळखत नाही. अगं काल रात्री जेव्हा मी दमून खमून झोपी गेले आणि डिझाईन्स करण्याच्या बाकी राहिल्या आणि ते डिझाईन्स करण्याचं काम मी अपूर्णच ठेवलं, म्हणून तो आज त्यांना बोलावून घेऊन आला. मला विचार ना काय ते. त्यावरती संगीता म्हणते की अगं तुला विचारण्याची काही गरज तर मला नाही वाटत. अगं कला, तू खरंच किती चुकीचं वागतं. तू कधीही अशी वागत नव्हती. पहिलं तर तुझा स्वभाव वेगळाच होता, परंतु आता मात्र तू काही वेगळेच वागते. अगं भला माणूस आहे तो, तू त्याला त्रास देऊ नको. तेव्हा कला म्हणते की काय भला माणूस? आई अगं तो माणूसच नाही. अगं तुला फक्त सारखं माझी चूक दिसते आणि तुला असेच वाटतं की माझी मुलगी चुका करून चुकीची आहे. काही असलं तरी तुझ्या मते तुझ्या जावई बापूंचं पारडच नेहमी जड असतं. तेव्हा संगीता डोक्याला हात लावून घेते की अगं तुला कितीही बोला, कितीही समजावून सांगा, परंतु पालत्या घड्यावर मात्र पाणी. तेव्हा कला ही संगीताकडे रागाने पाहते. तेव्हा संगीता म्हणते की अगं इतके डोळे वटारून काय बघते, काम करायला सुरुवात कर. तर इकडे बाहेर हॉलमध्ये सरोजी अद्वैतवर भयंकर चिडते.
हे सर्व सांगताना तुला लाजसुद्धा वाटत नाही का? वड तोंड करून मला तू हे सर्व सांगतो. तेव्हा लगेच सर्वजण सरोजकडे बघत असतात, परंतु आबा मात्र जोरात खाकरण्याचे नाटक करतात. तेव्हा सर्वांचे लक्ष आबाकडे जाते आणि सरोज मात्र रागाने आबांकडे बघत असते आणि रागाने ती तोऱ्यात आतमध्ये निघून जाते. आबांना मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ते गालातल्या गालात हसतात सुद्धा. रोहिणी सुद्धा सरोज मागे ताव निघून जाते. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघत असतात आणि हा भाग येथे संपतो. अद्वैत हा किचनमध्ये कला आणि संगीताजवळ गप्पा करत असतो. अद्वैत तिला विचारतो की काय ग, काय प्लॅन आहे उद्याचा? तेव्हा गिफ्टचं, परंतु नाही, परत म्हणते की विचार नाही केला. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं त्याच्या अगोदर तुला नवऱ्याची सेवा करायची. संगीता खुश म्हणते की जावई बापू अगं अगदी बरोबर तुम्ही बोललात. तर अद्वैत खूप स्माईल गोड करून कलाकडे बघून हसत असतो आणि दिवाळी आहे ना आता असे अकलीचेच दिवे लावतात. तेव्हा अद्वैत जोरात पायात लचक भरल्याचे नाटक करतो आणि जोरात आई ग असे ओरडतो. तेव्हा संगीता ही कलाच्या हातामध्ये तेलाची वाटी देते आणि जा जावई बापूंच्या पायाला लाव असे म्हणते. तर कला म्हणते की ठीक आहे चल जाते आणि आता तुझ्या जावई बापूंची चांगलीच मालिश करते असे म्हणते. तर रूममध्ये आल्यानंतर अद्वैत तिच्यासमोर पायाचा धरतो आणि नीट व्यवस्थित मालिश कर असे म्हणतो. कला ही तेल लावता लावता मनात म्हणते की कसा राजा महाराजांसारखी ऑर्डर सोडतो, म्हणून जोरात त्याचा असा पाय पिरगाळते. अद्वैत जोरात ओरडतो आणि कलाला म्हणतो की रागाने करू नकोस, नाहीतर मी लगेच तुझ्या आईकडे रिपोर्ट करेल. तेव्हा कला रागाने त्याला म्हणते की गप्प बस. तर अद्वैत लगेच शांत होतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.